आज आपण साबुदाणा न भिजवता मस्त अशी एक उपवासाची झटपट होणारी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण साबुदाणा भिजू घालायचं विसरतो किंवा भगर खायचा कंटाळा येते. अशा वेळेस तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी करून खाऊ शकता. इतकी झटपट होते. तर अशी रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूयात. इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा टाकून थोडा भाजून घ्यायचा. म्हणजे थोडा यामध्ये आपल्याला कडक करून घ्यायचा आहे. जास्त तडतड होईपर्यंतसुद्धा भाजायचा नाही, तर अगदी कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही या साबुदाण्याचा थोडा रंग बदललेला आहे आणि साबुदाणा आपला मस्त कडक भाजला गेला. तर हा साबुदाणा काढून थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इथे 2 मी इथं बटाटे घेतलेले आहे. तर असे मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि या किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहे. तर हे कच्चे बटाटे आहे. तर कच्च्या बटाट्याची आणि साबुदाण्याची अशी मस्त रेसिपी तयार होते. तर हे पूर्ण आपल्याला दोन्ही पण बटाटे मस्त किसून घ्यायचे आहे. इथे बघू शकता दोन्ही पण मी बटाटे मस्त असे किसून घेतले. यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. म्हणजे यामधला पूर्ण टाच निघेपर्यंत हे चक्क असे धुवून घ्यायचे. तुम्ही असे पिळूनसुद्धा घेऊ शकता. तर असे पूर्ण पाणी स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचे आहे. म्हणजे हे बटाटे काळे पडत नाही. तर आता साबुदाणा आपला मस्त थंडा झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीकसुद्धा करायचं नाही, थोडं जाडसर ठेवायचं. तर बघू शकता इथं मी थोडं जाडसर असं हे पीठ ठेवलेलं आहे साबुदाण्याचं. आणि आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मी आता इथे हे सर्व साबुदाणा या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर साबुदाणा मुरायला कमी जास्त पाणी लागू शकतं. मी इथं एका ग्लासाला कमी असं पाणी टाकून घेतलेलं आहे. वाटीने म्हटलं तर आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने इथे 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला 10 मिनटासाठी मुरायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता हा मसाला मस्त तयार झालेला आहे. तर बघू शकता असा एकदम जाडसर ठेवायचा, जास्त बारीक करायचा नाही. तर आता साबुदाणा आपला 10 मिनटं झालेली आहे, मस्त मुरलेला आहे. तर बघू शकता मस्त असा हा साबुदाणा मोकळा झालेला आहे. तुम्हाला जास्त यामध्ये पाणी घालायचं असेल तर जास्त पाणी ठेवू शकता. तर बघा इथे मस्त असा साबुदाणा मुरलेला आहे. तर साबुदाणा मुरवताना पाणी कमी जास्त साबुदाण्याला लागू शकतं. त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. बटाटा किसला होता तर तो हा मस्त बटाटा छान असा कडक झालेला आहे. तर आता हा पिळून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला हा किसलेला बटाटा पिळायचा आणि यामध्ये टाकायचा. म्हणजे पाणी ठेवायचं नाही. आपल्याला यामध्ये पाण्याची गरज लागत नाही, त्यामुळं पाणी ठेवायचं नाही बटाट्यामध्ये. तर आता हा पण आपण शेंगदाण्याचा कूट आणि मिरची बारीक केलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि मिरची जास्त तिखट नसल्यामुळं मी इथं थोडं लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर अर्धा चमचा मी इथं तिखट घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं. याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर असं हे एकदम हाताने छानसं असं चुरून घ्यायचं आहे. तर हे मस्त एकजीव होतं. यामध्ये तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. तर बघू शकता इथं मी पूर्ण हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता यामधला थोडा गोळा घ्यायचा आणि हातावर असा दाबून गोल करून घ्यायचा आहे.
तुम्हाला ज्या आकाराचा करायचा किंवा जेवढा करायचा तेवढा तुम्ही इथं करून घेऊ शकता. जाड पातळ जसा हवा तसा तुम्हाला करायचा तसं तुम्ही करू शकता. तरी इथं मी मध्यम आकाराचे मस्त असे थोडे थोडे चापट वडे करून घेतलेले आहे. आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे एक आपल्याला वडा यावर ठेवून घ्यायचा आहे. तर हा वडा यावर टाकून घेतल्यावर आणखी थोडं तेल लावून घ्यायचं. तर वरच्या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त असे लालसर भाजून घ्यायचा आणि यावर आणखी वडा ठेवून घ्यायचा, तो भाजायचा. म्हणजे अशा पद्धतीने 3-4 वडे आपण एका तव्यावर करून घेऊ शकतो. तर हे पटपट असे आपले वडे किंवा थालीपीठ पण बनवू शकता. खूप मस्त होतात. तुम्ही असे छोटे छोटे न करता एक मोठे मोठे असे वडेसुद्धा करून घेऊ शकता. तर इथं मी सर्व असे वडे करून घेतलेले आहे आणि खूप मस्त झालेले आहेत. तुम्ही हे वडे झटपट करून खाऊ शकता. इतके छान होतात आणि कडक न होता अगदी मऊ लुसलुशीत, ज्यांना दात नाही ते सुद्धा हे खाऊ शकतील. इतके छान आणि मऊ लुसलुशीत होतात. तर अशा पद्धतीचे उपवासाला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.